भाग्यस टेक चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज गॅस स्टोव रिपेअर करणार आहे. हा जो गॅस स्टोव आहे याचं काय बटन जाम झालेलं आहे. बटन जाम झाल्यामुळे कसं आहे, गॅस वगैरे ना स्मेल येते, त्यामध्ये पूर्ण घरामध्ये स्मेल येते. कधी असं बटन जाम असेल तरच आपल्या घरामध्ये स्मेल जास्त येतो, शक्यतो कॉक वगैरे पूर्ण खराब होत नाही. तर हे रिपेअर करणार आहे. फक्त स्टेप बाय स्टेप बघून घ्या व्हिडिओ, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे बघा, हे बटन जाम आहे आणि गॅस पण स्लो पेटते त्यामध्ये जाम असल्यामुळे. तर या रिपेअर करताना कधी गॅस स्टोव रिपेअर करायची असेल तर पहिलं आपण रेग्युलेटर बंद करून घेऊया. मी बंद केलं आहे बघा. हे पहिला पेटून बघितलं मी, चालू आहे का बंद आहे. रेग्युलेटर पहिला बंद केला, त्यामुळे माहीत पडते का चालू आहे का बंद आहे. आता हे पूर्ण पलटी करून घेतो मी. लेफ्ट साईडचा जो छोटावाला बर्नर आहे त्याचं बटन जाम आहे आणि स्मेल पण येते पूर्ण घरामध्ये. मी याला रिपेअर करायचं. कधीच तुमचं समजा गॅस लो पेटत असेल तर हे सर्व्हिसिंग पण याच प्रकारे केलं जातं आहे. काही रिपेअरिंगवाले येतात, डायरेक्ट तुम्हाला कॉक चेंज करायला सांगणार आणि 600-700 रुपये घेतात त्याचे. तुमच्या एरियामध्ये किती घेतात ते अंदाज नाही आहे, पण आमच्याकडे तर शक्यतो 600-700 रुपये घेतात ते नक्कीच. पहिले हे स्क्रू आहे छोटा, हा उघडून घ्यायचा. ते काढताना बटन प्रेस करून ठेवायचा पाठीमागून, जेणेकरून स्क्रू पुढे राहील, ते परफेक्ट काढायला जमेल. शक्यतो टेस्टर वापरायचा आहे, स्क्रूड्रायव्हरने उघडणारच नाही ते. टेस्टर वापरायचं. टेस्टरने हा बघा, हा छोटा स्क्रू आहे, सांभाळून ठेवायचा. आणि याच्यानंतर इथे स्क्रूड्रायव्हर टेस्टर घुसून असा आतला एक पोर्शन आहे तो काढून घ्यायचा. हे बघा, हे आता याला काय करायचं आहे, हे बघा, हे पार्ट्स आहे, याच्यातून सर्व गॅस वगैरे बाहेर निघते. स्प्रिंग वगैरे सर्व काढून घ्या आणि याला पहिला साफ करून घ्या, वॉश करायला लागलेला. मी धुवून घेतो आहे. हे बघा, पूर्ण कचरा वगैरे जाऊ नये ना, जाम होऊन जाते ते, म्हणून हे काढून साफ करायचं. ते याला धुवून घेतो मी, पाण्याने धुवून घेतो. हे धुतल्यानंतर याला कपड्याने साफ करून घ्यायचं पूर्ण, सुके कपड्याने, म्हणजे पाणी राहू नये म्हणून. आणि याला फूक मारून घेतली मी, जेणेकरून कसा कचरा अटकला असेल तर तो निघून जाईल. आणि समजा कचरा तुम्हाला एक दाखवून देतो मी, पॉईंट आहे त्याच्यामध्ये. कसं आहे, आपण पिन भेटते गॅस स्टोव साफ करण्यासाठी, छोटी एकदम पातळ असेल टोक, ती पिन घ्यायची. किंवा पिन नसेल तुमच्याकडे तर पातळ वायर असते, त्यामध्ये एक तार असते नाही का, तांब्याची एकदम पातळ तार असते, तर त्या तारेने सुद्धा ते साफ करू शकता तुम्ही, कचरा वगैरे अटकला असेल तर. कारण याचं टोक इतकं लहान असतं आहे का त्यामध्ये सुई पण घुसू शकत नाही, फक्त ती तांब्याची तार घुसू शकते. मी तारच वापरतो, पिन तर राहतच नाही. तर तारेने पूर्ण साफ होऊन जातं ते. सर्व्हिसिंग असंच तुम्ही करू शकता. कधी तुमचं हे स्लो पेटत असेल गॅस स्टोव तर असंच करू शकता तुम्ही. हा बटनचा भाग आहे, हा पण साफ करून घ्यायचा सेम याच्यामध्ये. आता मी हे बघा, हे ग्रीस आणलेलं आहे. काही लोक तेल वापरतात, पण काय आहे, तेल लावल्याने काय होतं आहे, सुकून जातं आहे ते. तर तेल लावायचं नाही, ग्रीस लावायचा. ग्रीसने कसं ते खराब पण लवकर होत नाही, सुकत पण नाही, आणि राहतं आहे तसं. हे बघा, हे जे पॉईंट आहे ते मी सांगत होतो मग, कसे एकदम पुढे दिसते तुम्हाला पॉईंट, याच्यातून गॅस बाहेर पडते. तर ग्रीस लावताना ते पॉईंटच्या तिथे पण लागतं का मला हे. तर ग्रीस अटकलं ना तर पूर्ण स्लो पेटेल किंवा पेटणारच नाही. तर त्या टोकाला लागतं का मला, हे काळजी घ्यायची. पॉईंट एकदम छोटा छिद्र आहे त्यामध्ये. तर पूर्ण ग्रीसिंग करून घ्यायची त्याला, साईडने पूर्ण ग्रीसिंग करून घ्यायची. हे स्प्रिंग वगैरेला पण रस्ट वगैरे पडला असेल त्याला पण ग्रीस लावून घ्यायचं, थोडं लावायचं स्प्रिंगला. हे बघा, हे टोक आहे सांगत होते ते, हे पॉईंट आहे त्यामध्ये लागतं का नाही, हे काळजी घ्यायची.
आता माझं झालेलं आहे, हेच होतं सर्व्हिसिंग. हे बघा झालेलं आहे. याला पण ग्रीस केला, दोघांना ग्रीसिंग करून घेतली. सर्व्हिसिंग हीच असते. कसं पूर्ण कॉक चेंज करायची गरज नाही. टाईट असेल ते बटन टाईट असेल ना, पूर्ण कॉक चेंज करायची गरज नसते. ते कसं रिपेरिंगवाले येतात बाहेरचे, ते तुम्हाला काही सांगणार. आता थोडा पुढे घेतो आहे बघा. हे इथे पण क्लिनिंग करून घ्यायचं. मी करून घेतो ते, थोडं स्किप करतो आहे बघा. आणि तिथे पण क्लिनिंग करून घ्यायची. आता पुन्हा तिथे आहे त्याचं आपल्याला बसवायला लागेल ते. तर कॅमेरा पकडायला कोणी नसल्यामुळे थोडं दिसणार नाही तुम्हाला, पण घुसवताना सेम जसं काढला तसं घुसवायचं. हे बघा, फक्त त्याचा जो स्क्रूचा होल आहे, जिथे स्क्रू बसणार आहे, ते गॅप असतो तिथे फक्त उघडं ठेवायचं. म्हणजे ती साईड पुढे येऊन असं, हे बघा, जसं स्क्रू जिथे घुसेल ती साईड पुढे ठेवायची आणि नट लावून बघायचं. ते स्क्रू घुसून बघायचं तिथे. मला एवढं लहान कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार ते. हे बघा, आणि वापस असं फिटिंग करून घ्यायचं ते. फक्त टाईट करून ठेवायचं आहे. जास्त लूज असेल तर कधी पडू शकतो तो नट, नाजूक नट आहे ना. फक्त व्यवस्थित टाईट झाल्यानंतर ते ओके झालं समजा. एक पुढे एक पॉईंट असतो, त्याची मी आता मला गरज नव्हती खोलायची. एक पुढे एक असतो, त्याच्यामध्ये पण कचरा अटकतो. जो बर्नर दिसतो त्याच्या खाली आहे, ते ॲल्युमिनियमचा बर्नर आहे त्याच्या खाली आहे. कारण मला खोलायची गरज नव्हती पूर्ण, म्हणून खोललेली नाही. आता दाखवून देते मला. हे बघा एकदम इझी फिट आहे. पेटून दाखवायचं. मित्रांनो, जर हा व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपलं पहिलं मराठी रिपेरिंगचं चॅनल आहे. हे बघा, मी रेग्युलेटर बंद केलेलं, चालू करतो इथं. आता पेटून बंद करतो. पहिले जेवढी स्लो चालत होती त्यापेक्षा थोडा आता फरक पडलेला आहे. इतकी स्लो नव्हती पहिला पण. हे बघा, आणि आता स्मेल पण येणार नाही आहे घरामध्ये. स्मेल जो येत होता ना, स्मेल पण येणार नाही आहे. प्लस बटन पण इझी फिरत आहे. जर व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.